ग्लो म्हणण्यापेक्षा मी तर म्हणते की चेहरा एवढा फ्रेश वाटतो आणि एवढा ताजा टवटवीत दिसतो ना, खूप मस्त. तर तुम्हाला सुद्धा माझ्या चेहऱ्यावरती ना थोडाफार इफेक्ट जाणवत असेल तर बघू शकता, अशीच स्किन झालेली आहे. आणि हा फेस पॅकनं मी ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा फ्रेंड्स, आज ना मी परत एक तुमच्यासाठी टिप्स घेऊन आलेली आहे, जे की आपल्या सर्वांसाठी खूप जास्त उपयोगाचे आहे. म्हणजे सर्वजण हे लावू शकते. आणि बघा, आता तर लागलेला आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा एकदम निस्तेज होऊन जाते. तर त्याच त्वचेला ना आपण कसं मस्तपैकी घरच्या घरी ना नॅचरल ग्लो कसा आणायचा मी असंच घेते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणते, मी जे स्वतः अनुभवते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते, ना की इकडच्या तिकडच्या उचलून मी शेअर करते. तर बघा, कारण की अनुभव आलेल्या गोष्टी सांगलं तर काहीतरी ठीक, कारण की आपल्यावर विश्वास ठेवून एवढे जण पाहते, म्हणून तुमचा विश्वास मला राखणं हे माझं काम आहे. तर ज्या गोष्टी मी एक्सपिरियन्स घेते त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आज सुद्धा मी तशीच करणार आहे. तर मी जे करते तेच तुम्हाला सांगणार आहे. मी असं सुद्धा म्हणत नाही की पार्लरमध्ये नका जाऊ, तुम्ही घरच्या घरीच एकदम मस्त चेहरा चमकावा, अशी वगैरे काही टिप्स नाही आहे. एकदम साधी सिंपल टिप्स आहे जे की मी यूज करते आणि मला खूप छान असा इफेक्टसुद्धा दिसते चेहऱ्यावरती. तेच टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मी बऱ्याच टिप्स शेअर केलेल्या आहे याच्या आधी. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला एकदा चेकआउट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. छान छान टिप्स सांगत असते मी, आणि जे मी स्वतः एक्सपिरियन्स घेते तेच मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत असते. तर आजसुद्धा मी तीच टिप्स शेअर करणार आहे. एकदम मस्त चेहऱ्याला ना छान असा नॅचरली ग्लो कसा आणायचा, तर तेच आपण बघूया. तर इथे बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला असं तर म्हणणार नाही की तुम्ही पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी छान ग्लो आणा. हा पण थोडासा आपण प्रयत्न करू शकतो. आपण पार्लरमध्ये गेल्याशिवाय तर एकदम भारी असा ग्लो आणूच शकत नाही नुसतं घरच्या घरी. पण नॉर्मली आपण छान चेहऱ्याला मॉइश्चरायझर देऊन किंवा आपल्या चेहऱ्यावरचं जे असं निस्तेजपणा आहे ना, ते आपण गायब करू शकतो. ह्या ज्या रेमेडी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि इवन मी तुम्हाला करूनसुद्धा दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर बघा, आपण पार्लरमध्ये महिन्याला जात असतो, पण आपण 8 दिवसाला 15 दिवसाला पार्लरमध्ये नाही जाऊ शकत ना, कारण की 8 दिवसाला आणि 15 दिवसाला पार्लरमध्ये आपण गेल्यानंतर काहीच करू शकत नाही. फेशियलसुद्धा 1 महिन्याला करावं लागते आणि क्लीनअपसुद्धा 1 महिन्याला करावं लागते. तर आपण 8 दिवसाला जाऊ शकत नाही. तर ही जी मी आज सांगणार आहे टिप्स, ते आपण 8 ते 15 दिवसाला घरच्या घरी करून मस्त चेहरा आपला ग्लो करू शकतो. तर खूप छान अशी आहे. तर तुम्ही बघायला ही टिप्स माहितीसुद्धा असेल, पण आज मी करून दाखवणार आहे. आणि जर माहिती नसेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर घरी ना 8 ते 15 दिवसाला हा फेस पॅक आपण लावू शकतो. तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर चला मग, आता मी तुम्हाला लावून दाखवलेलं, मी फेस पॅक केलेला आहे आत्ताच. तर ते करताना मी दाखवलेलं नाही आहे तुम्हाला, डायरेक्ट केलेलं आहे ते दाखवणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आणि हा फ्रेंड्स, व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. तर चला मग, आता आपण छान असं चेहऱ्यावरती जे आपण फेस पॅक बनवला आहे ते लावून घेऊया. मी तुम्हाला दाखव. तर बघा, या फेस पॅकने ना आपली त्वचा आपण एकदम मस्त ग्लोविंग करू शकतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येकाची त्वचा ना थोडी निस्तेज होते. तर हे लावून ना आपण छान अशी त्वचेला आपण म्हणजे असं ओलावा देऊ शकतो. तर चला मग, आता कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर चला मग, आता सगळ्यात आधी तुम्हाला सांगते, मी मस्त बसलेली आहे रिलॅक्स अशी. आणि हे जे काम आहे, हे जे मी करत आहे, तर हे सगळं ना रिकाम्या वेळेत करायचं आहे. जर छोटे लेकरं असेल तर त्यांना मस्त झोपू घालायचं, आपण पण झोपायचं आणि नंतर हे सगळं काय करायचं आहे. तर बघा, हे बघा, ह्या एका छोट्याशा वाटीमध्ये ना मी तुम्हाला दाखवते जवळून फेस पॅक बनवलेला आहे. याच्यामध्ये दही आणि दुधावरची जी मलाई असते ना ते घेतलेली आहे.
आणि थोडंसं निंबूचा रस, बेसन आणि गुलाबजल आणि ग्लिसरीन, आणि तुम्ही याच्यामध्ये हनीसुद्धा टाकू शकता, म्हणजे सहज मध मी टाकलेलं नाही आहे कारण की माझ्याकडे आहे पण ते गावरानी आहे, जे आपण फिल्टर असते ना तेवालं नाही आहे, तर म्हटलं मग ते नको टाकायला, म्हणून मग मी ना हेच टाकलेलं आहे याच्या. सगळ्यात आधी तर एका मस्त ठिकाणी ना रिलॅक्स होऊन बसायचं आहे आरशाच्या समोर. मी कॅमेऱ्याच्या समोर बसलेली आहे, मला व्हिडिओ करायचा आहे म्हणून. आणि मस्तपैकी चेहऱ्याला ना थोडं धुवून घ्यायचं आहे किंवा ओल्या कापडाने ना असं पुसून घ्यायचं आहे. आणि आपले जे केस वगैरे असते ते मस्तपैकी असे वरती बांधून घ्यायचं आहे. हे तर कोणाला सांगायचं काम नाही, प्रत्येकालाच कळते. तर बघा, आणि मी तुम्हाला ना आता लावून दाखवणार आहे. तर बघा, मी बोटाच्या सहाय्यानेच लावतो. तर इथे ना ब्रशसुद्धा आहे माझ्याकडे, पण बोटाने आपलं मस्त लागते. आणि बोटाने लावल्यावर ना जास्त ब्रशने लावलं ना तर फील येत नाही की आपण फेस पॅक लावलो म्हणून, मग त्याच्यामुळे मी इथे बोटानेच लावणार आहे. तर छान असं हे असं बघा, हलक्या हाताने ना असं 3 बोटाने घ्यायचं आणि असं लावायचं मस्त. तर इथे बघा, मी ना तुम्हाला पूर्ण लावून दाखवते. तर बघा फ्रेंड्स, इथे ना माझं पूर्ण लावून झालेलं आहे. तर इथे बघू शकता. आणि असं थोडंसं हलक्या हाताने ना असं छान असं आपल्या हाताने असं मस्तपैकी मसाज करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पूर्ण आहे ना आपल्या चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाते. तर बघा, असं लावून झालेलं आहे, भूत दिसत आहे मी. तर बघा, हा फेस पॅक आहे ना खूप जास्त कामाचा आहे. आणि मी हा पॅक लावून घेतलेला आहे पूर्ण, आणि मस्त ना थंड थंड लागत आहे. आणि तुम्हाला सांगते फ्रेंड्स, जर तुम्ही हे ट्राय करत असेल ना तर एकदा तुम्ही टेस्ट म्हणून असं हाताला किंवा थोडंसं लावून बघा, कारण की प्रत्येकाची स्किन ना ही वेगवेगळी असते. कोणाच्या स्किनला सूट होते तर कोणाच्या स्किनला होत नाही. तर तुम्ही आधी टेस्ट करून बघा. मी हे सर्वात आधी सांगेल तुम्हाला की हे टेस्ट करून बघा आधी, म्हणजे कोणाला सहन होते किंवा नाही होत तर ही गॅरंटी मी देऊ शकणार नाही, कारण की प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते, म्हणूनच आधी टेस्ट. तर बघा मग फ्रेंड्स, मी तुम्हाला असं काही टिप्स सांगून आणि इवन यावेळेस करून सुद्धा दाखवले आहे. प्रत्येक वेळेस टिप्स सांगत असते, यावेळेस टिप्ससोबत ना डेमोसुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे, जेणेकरून तुम्हालाही समजेल. नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा फेस पॅक. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप जास्त महत्त्वाचा आहे हा फेस पॅक. मी म्हटलं ना तुम्हाला की आपण 8 ते 15 दिवसाला पार्लरमध्ये जाऊ शकत नाही. जर आपण म्हणजे जातो म्हटलं तरी जाऊ शकणार नाही, कारण की पार्लरमध्ये जायचं कमीत कमी 1 महिना तरी गॅप पाहिजे, जे की ज्या पार्लरवाल्या ताई असते ना त्याच सांगतात. त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरी ना 8 ते 15 दिवसात ना हा फेस पॅक लावून तुमची त्वचा तुम्ही ना मस्त तेज करू शकता. निस्तेज त्वचेला तुम्ही तेजपणा देऊ शकता, ताजं टवटवीत करू शकता तुम्ही हे फेस पॅक लावून. आणि हा फेस पॅक ना अगदी 15 ते 20 मिनिटे ठेवायचा आहे आणि मग मस्त थंड पाण्याने ना धुवून घ्यायचं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमची त्वचा लगेच तुम्हाला ना म्हणजे इफेक्टसुद्धा दाखवायला चालू करते. तर बघा, आता मी तर अशी करत असते आणि मग म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करा, तर म्हणूनच मी आवर्जून आज हा व्हिडिओ करते, जेणेकरून तुम्हालाही माहिती व्हायला पाहिजे. माहिती नसेल तर बऱ्याच जणाला ना हा फेस पॅकबद्दल माहिती आहे. तुम्हालाही माहिती आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा फेस पॅक किती म्हणजे युजेबल आहे किंवा किती छान आहे, किती इफेक्टिव्ह आहे, हे तुम्हालाही माहिती असेल ना तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. मला तर माहितीच आहे किती छान आहे, मस्त आहे. तुम्हालाही कोणाला माहिती असेल ना नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मग फ्रेंड्स, मी ना हा फेस पॅक ना 15 ते 20 मिनिटे चेहऱ्याला ठेवणार आहे. 15 ते 20 मिनिटे झाल्यानंतर मस्त थंड पाण्याने धुवून मी परत तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग 15 ते 20 मिनिटे झाल्यानंतर बोलूया आपण. तर बघा, याच्यात एक टिप्स परत सांगते मी तुम्हाला. हे 15 ते 20 मिनिटे लावून रिकामं बसण्यापेक्षा जर काही तुमचे कामं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे आपला वेळ तेवढाच वाचतो. तर बघा, मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे माझ्या चॅनलवरती, जे की आपल्या गृहिणींसाठी खूप जास्त उपयोगाचे आहे आणि मी ते पण एक्सपिरियन्स घेतलेलेच आहे आणि मग मी शेअर केलेले आहे. मी नेहमी म्हणते, मी स्वतः अनुभवते आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करत असते. तर नक्की बघा,
चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. खूप छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल माझ्या चॅनलवरती. म्हणजे उपयोगाचे व्हिडिओ आपल्या गृहिणींसाठी काय कसं टाईम वगैरे मॅनेजमेंट करायचं हे सगळे तुम्हाला बघायला मिळतील. तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल या बटनावर क्लिक करा. तर इथे बघा फ्रेंड्स 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर ना आपलं हे असं कोरडं होऊन जाते. तर ना हे असं आपण हाताने असं करून थोडंसं हे करून घ्यायचं, मस्त मसाज करायचं परत. तर चला मग आता भेटते मी तुम्हाला चेहरा वॉश करून. तर इथे बघा फ्रेंड्स मी आत्ताच मी चेहरा मस्त वॉश करून आलेली आहे. छान अशी आधी पाण्याने मस्त थंड पाण्याने धुवून घेतली. आणि एक सांगते तुम्हाला, तुम्ही फेस वॉश वगैरे लावत असेल, आपण जे फेस पॅक लावले ना, तर मग चेहरा धुताना फक्त पाण्याने धुतलं तर छानच. आणि मग थोडं अर्धा एक तासाने ना फेस वॉश लावून धुवून घ्यायचं, जेणेकरून अर्धा एक तास अजूकतेनं धुतल्यानंतर आपल्या चेहऱ्यामध्ये मस्त ॲब्झॉर्ब होऊन जाते. त्याच्यामुळे अर्धा एक तासानं तुम्ही जे फेस वॉश वापरताना ते लावून घ्या. तर लगेचच लावल्याने म्हणजे थोडं हे होते, जे ग्लो वगैरे आहे ना ते थोडा कमी येते. तर ग्लो म्हणण्यापेक्षा मी तर म्हणते की चेहरा एवढा फ्रेश वाटतो आणि एवढा ताजा टवटवीत दिसतो ना, खूप मस्त. तर तुम्हाला सुद्धा माझ्या चेहऱ्यावरती ना थोडाफार इफेक्ट जाणवत असेल तर बघू शकता, अशीच स्किन झालेली आहे. आणि हा फेस पॅकनं मी 8 ते 15 दिवसातनं लावत असते. चेहरा एवढा छान वाटतो ना, खूप मस्त वाटतो. तर तुम्ही सुद्धा नक्की लावा. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर आपण केअर घेतलीच पाहिजे आपल्या चेहऱ्याची. तशा तर भरपूर काही टिप्स आहे माझ्याकडे चेहऱ्यासाठी. तर मी जशी वेळ येईल तशी मी तुम्हाला सांगत जाईल. तर आजच्या दिवसासाठी हाच व्हिडिओ होता. आणि हा व्हिडिओ प्रत्येक जण म्हणजे ही जी टिप्स आहे, हा जो फेस पॅक आहे ना, प्रत्येक जण करू शकते. आणि प्रत्येकाच्या किचनमध्ये ह्या सगळ्या वस्तू अवेलेबल असतेच. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा. आणि मी सांगितलेली एक टिप लक्षात ठेवा, आधी ट्राय करून बघा चेहऱ्यावरती, जेणेकरून मी म्हटलं प्रत्येकाची स्किन ही वेगळी असते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम नको जायला. तर आधी ट्राय करून बघा, हे नक्की लक्षात ठेवा. आणि तुम्ही ही जी फेस पॅक आहे ना, ते लावल्याने काही म्हणजे हे होत नाही, उलट चांगलंच आहे चेहऱ्यासाठी. तर बघा, आजचा हा व्हिडिओ सगळ्या गृहिणींसाठी सगळ्यांसाठी असा छान असा युजफुल होता. तर चला मग फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल. आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सोबतच बेल आयकॉनवर प्रेससुद्धा करा, जेणेकरून प्रेस करून ऑल या बटनावर क्लिक करा, जेणेकरून माझे जे व्हिडिओज टाकेल ते सगळं तुमच्या. हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमच्या कमेंट्स ह्या मला खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळेच कमेंट करायला विसरू नका. तर चला मग भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, यूजफुल अशा व्हिडिओसोबत, टिप्स अशा ज्या की अजून टिप्सवाल्या व्हिडिओसोबत भेटते मी. तर चला मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तर भेटूया परत. बाय. ऑडिओ जंगल.